नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिकल गाईड ह्या मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण थ्री फेज जी आपली इंडक्शन मोटर आहे ती स्टार डेल्टा स्टार्टरवर कशी चालते, स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये कोणकोणते कॉन्टॅक्टर असतात, स्टार डेल्टा स्टार्टर कसा वर्क होतो, तर ह्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. हां, तर आपल्या स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये एक 3 कॉन्टॅक्टर असतात. एक सगळ्यात पहिला असतो हा आहे मेन कॉन्टॅक्टर, हा आहे डेल्टा कॉन्टॅक्टर आणि हा आहे स्टार कॉन्टॅक्टर. तर आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की स्टार आणि डेल्टा कनेक्शन हे कसं करायचं. तर मोटरचे स्टार कनेक्शन करताना आपण काय करतो, मोटरच्या टर्मिनलवरती 6 टर्मिनल असतात वाइंडिंगचे, त्याच्यामधले आपण 3 टर्मिनल शॉर्ट करतो. तर सेपरेट मोटर आपल्या स्टार कनेक्शनवरती फिरवायची असेल तर आपण मोटरचे 3 टर्मिनल शॉर्ट करतो आणि ह्या 3 टर्मिनलला RYB सप्लाय देतो. पण स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये काय करतो आपण, स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये मोटर आपल्याला स्टारमध्ये आधी फिरवायची असते आणि नंतर डेल्टामध्ये कन्वर्ट करायची असते. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, मोटरचे टर्मिनल शॉर्ट न करता कॉन्टॅक्टरचे टर्मिनल शॉर्ट करतो. हे मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर मोटरचे टर्मिनल आपण शॉर्ट करतो आणि नंतर स्टारमध्ये मोटर 10 सेकंद फिरल्यानंतर आपण तिला डेल्टामध्ये ती ऑटोमॅटिक कन्वर्ट होते. तर स्टार डेल्टा स्टार्टरचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर आणि सेमी ऑटोमॅटिक. तर सेमी ऑटोमॅटिकमध्ये काय असतं की आपल्याला स्टार्ट बटन हे एक 10 ते 15 सेकंद दाबून धरायचं असतं. ते दाबल्यानंतर मोटर स्टार आणि मेन कॉन्टॅक्टर चालू होतो आणि मग मोटर स्टारमध्ये फिरते. आणि ज्यावेळेस आपण पुश बटन सोडतो एक 10 ते 15 सेकंदानंतर, त्यावेळेस मोटरमध्ये मेन आणि डेल्टा कॉन्टॅक्टर चालू होतो आणि स्टार कॉन्टॅक्टर बंद होतो. त्यावेळेस मोटर डेल्टामध्ये कन्वर्ट होते. आणि ऑटोमॅटिक स्टार्टरमध्ये काय होतं, ऑटोमॅटिक स्टार्टरमध्ये एक टायमर लावलेला असतो डेल्टा आणि स्टार कॉन्टॅक्टरच्या मध्ये. तर तो आपण ज्यावेळेस मोटरचे स्टार्ट बटन दाबतो त्यावेळेस टायमर सुरू होतो आणि टायमर सुरू होऊन आपण जो टायमरवरती टायमिंग सेट केला आहे, जो की 10 सेकंद 15 सेकंद असेल, तेवढा वेळ मोटर स्टारमध्ये फिरते आणि बाकीच्या नंतर मोटर डेल्टामध्ये कन्वर्ट होऊन मोटर डेल्टावरती फिरते. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्टार डेल्टा कनेक्शन हे कसं केलेलं आहे. तर चला सुरुवात करूया. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, एक आहे RYB सप्लाय, RYB ह्या 3 फेज आपण घेतलेल्या आहेत. त्या 3 फेजमध्ये आपण पहिला आपला MCB असेल किंवा जे फ्यूज असेल त्याच्यामधून आपण पास करतो सेफ्टीसाठी. आणि नंतर बघा, आर फेज हा मेन कॉन्टॅक्टरच्या एका टर्मिनलला जोडला आहे, वाय फेज जोडला आहे आणि बी फेज जोडलेला आहे. हां, नंतर तिथून मोटरच्या 3 टर्मिनलला डायरेक्ट आपण मेन कॉन्टॅक्टरमधून ओव्हरलोड रिलेमधून डायरेक्ट RYB मोटरचे टर्मिनल दिलं आहे. आणि मोटरचे जे दुसरे टर्मिनल आहे, जिथे तुम्हाला दिसते V2, U2 आणि W2, तर हे मोटरचे टर्मिनल आपण डेल्टा कॉन्टॅक्टर आणि मेन कॉन्टॅक्टरला जोडलेले आहेत. तर डेल्टा कॉन्टॅक्टरमधूनच आपण ते टर्मिनलचे कनेक्शन स्टार कॉन्टॅक्टरला नेलेले आहेत. का असं का केलेलं आहे, कारण आपल्याला मोटर ही पहिली स्टारमध्ये फिरवायची आहे आणि नंतर डेल्टामध्ये कन्वर्ट करायची आहे. तर ज्यावेळेस आपण स्टार्ट बटन दाबतो त्यावेळेस मेन आणि स्टार कॉन्टॅक्टर चालू होतो, तर त्यावेळेस डेल्टा कॉन्टॅक्टर बंद असतो. त्यावेळेस मोटरला एकूण RYB फेज मिळून ह्या साईडला आपल्या मोटरचे हा कॉन्टॅक्टर ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस आपल्या मोटरचे हे 3 टर्मिनल इथं शॉर्ट होतात कॉन्टॅक्टरवरती आणि मोटर स्टार आणि मेन कॉन्टॅक्टरवरती स्टार कनेक्शनमध्ये फिरते. आणि ज्यावेळेस आपण पुश बटन सोडतो त्यावेळेस मोटर ही डेल्टामध्ये कन्वर्ट होते. त्यावेळेस काय होतं, आपला स्टार कॉन्टॅक्टर हा बंद होतो आणि डेल्टा आणि हे मेन कॉन्टॅक्टर चालू राहतात. आणि मग मेन कॉन्टॅक्टर आणि डेल्टा कॉन्टॅक्टर चालू झालं का होतं, मेन कॉन्टॅक्टरमधून तर RYB फेज डायरेक्ट वाइंडिंगला मिळत आहे आणि डेल्टा कॉन्टॅक्टमधूनही RYB डायरेक्ट फेजला मिळतात. त्यामुळे मोटरच्या वाइंडिंगला 440 व्होल्ट सप्लाय मिळून मोटर ही जास्त वेगाने डेल्टा कनेक्शनमध्ये फिरते. आणि स्टार कनेक्शनमध्ये काय होतं, मोटरचे ज्यावेळेस 3 टर्मिनल शॉर्ट होतात त्यावेळेस फक्त एकाच बाजूने मोटरला R आणि RYB हा सप्लाय फक्त एकाच बाजूने मिळतो. त्यावेळेस काय होतं, मोटरचे इकडचे 3 टर्मिनल शॉर्ट होतात, हा कॉन्टॅक्टर बंद असतो, त्यामुळे इथून सप्लाय पास होत नाही. त्यामुळे स्टारवरती फिरली की मोटरला फक्त 240 व्होल्ट सप्लाय मिळतो आणि मोटर ही कमी स्पीडने फिरते.
तर हे असं साधं सरळ सोपा डायग्राम आहे. तुम्हाला अजून काही माहिती असेल तर मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. चला, थँक्यू.